नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी 7 संस्काराची निर्मिती केलेली आहे. पहिला संस्कार म्हणजेच बाप्तिस्मा, जो आपल्या चॅनलवरती आपण ह्याच्या आधी अपलोड केलेला आहे. त्यानंतर आज आपण फातिमा माता चर्च सुळणे येथे आहोत. आज आपली 18 बालके ख्रिस्ताला प्रथमच आपल्या शरीरामध्ये स्वीकारणार आहोत आणि हा सोहळा आज संपन्न होणार आहे. आज आपण बोलणार आहोत आपल्या कॅथोलिक समुदायातील एक अतिशय पवित्र, अर्थपूर्ण आणि भावनिक टप्प्यांबद्दल. फर्स्ट होली कम्युनियन म्हणजेच प्रथमच ख्रिस्ताला आपल्या हृदयात स्वीकारणे. वसेनतील आपल्या चर्चमध्ये, आपल्या संस्कृतीत, आपल्या कुटुंबामध्ये हा सोहळा किती प्रेमाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो, त्याच प्रवासाचा अनुभव आपण आज घेणार आहोत. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आम्ही पहिल्यांदा प्रभू येशूला आमच्या हृदयात स्वीकारणार आहोत. या पवित्र प्रसंगात
आम्ही देवाचे प्रेम आणि आशीर्वाद याबद्दल धन्यवाद देतो. येशू नेहमी आमच्या हृदयात आहे आणि आम्हाला त्याच्या मार्गाने चालण्याची कृपा करो, अशी प्रार्थना आम्ही या पवित्र दिवसामध्ये करीत आहोत. कॅथलिक धर्मात प्रत्येक मुलांच्या आध्यात्मिक प्रवासाचीही सुरुवात आहे. लहानपणापासून मुलांना देवभक्ती, प्रार्थना, प्रेम आणि शिस्त शिकवण्याची जबाबदारी सर्वप्रथम कुटुंबाची आणि त्यानंतर चर्चची असते. मुलं वर्षभर नियमित कॅटकिझमचे वर्ग अटेंड करतात. प्रभू, आम्ही तुझ्याशी प्रमाणित राहिलो नाही. आमच्या विचारांनी, शब्दांनी आणि कृतींनी पाप केले. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्ही तुझ्या प्रेमाचा आदर केला नाही. गरीब आणि गरजू बांधवांकडे दुर्लक्ष केले आणि आमच्या या वाईट वागणुकीने तुझा अपमान केला. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्ही तुझ्या मार्गावर चालण्याऐवजी आमचा अहंकाराचा आणि स्वार्थाचा पाठलाग केला. आमच्या चुका माफ कर आणि आम्हाला तुझ्या प्रेमाकडे परत आण. हे प्रभू, आम्हावर दया कर. इथे त्यांना शिकवलं जातं देवावर विश्वास कसा ठेवायचा, प्रार्थनेचं महत्त्व काय आहे, येशूच्या शिकवणी जीवनात कशी उतरवायची आणि चांगला ख्रिस्ती बनणं म्हणजे नेमके काय असते. संत मंडळीतील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. या वर्गामध्ये मुलांना केवळ प्रार्थना पाठ करून घेतल्या जात नाहीत, तर त्यांच्या मनात श्रद्धा, प्रेम, क्षमा आणि इतरांविषयी दया या मूल्यांची बीजे रोवली जातात. आपले उत्तर गायनात असेल. हे प्रभू येशू, आम्ही आमचे पोप लिओ, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र आत्म्याद्वारे त्यांना समर्थ कर व आधार दे, म्हणजे ते त्यांचे कार्य प्रेमाने व एकनिष्ठेने पूर्ण करतील. म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आज आम्ही पहिल्यांदा ख्रिस्त शरीर साकारण्याचा तुझा स्वीकार करणार आहोत. तुझ्यासह जीवन जगण्यास आम्हाला समृद्ध कर. आमचे नेहमी संरक्षण कर व मिशन कार्य करण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. We specially pray for the fathers, sisters, and our teachers who have helped us to know you, love you, and prepared us to receive you worthily in our hearts today. आम्ही आमचे आईवडील व धर्म आईबाप
त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्याद्वारे तू आमची श्रद्धेत वाढ केलीस व आम्हाला समृद्ध केलेस. त्या सर्वांना चांगले शारीरिक व मानसिक आरोग्याने आशीर्वादित कर, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हा मुलांच्या हृदयात तुझ्यावर दृढ विश्वास ठेव. आमचं जीवन तुझ्या कृपेने भरून टाक आणि आम्हाला तुझ्या मार्गाने चालण्यास मदत कर. Lord, bless our families with unity and love. May they nurture us in faith and goodness. Fill our homes with your peace and joy, and keep us always in your care. हे प्रभू परमेश्वरा, आम्हा मुलांना तुझा आशीर्वादाने भरभराट मिळू दे आणि प्रत्येक चांगल्या प्रयत्नात यश मिळू दे. हे प्रभू, या पवित्र प्रसंगी आमच्या जीवनात शांती आणि आनंद राहू दे. तुझं प्रेम आम्हाला नेहमी मार्गदर्शन करू आणि आम्हाला चांगल्या कामासाठी प्रोत्साहन दे. Heavenly Father, grant us the strength to follow you. Give us courage to stand firm in faith. May we find hope and comfort in your presence with you. आपल्या वैयक्तिक आपण प्रार्थना करूया. आज त्यांचे वाढदिवस आहेत. त्या मुलांसाठी, आपल्या सर्व शिक्षकांसाठी, हे प्रभू परमेश्वर, प्रेमाने आपले कमालेला गमावता मरेने आमचा प्रभू आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला जन्म दिला. तिला आमच्या प्रार्थना तुझ्या समोर सादर करू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हे पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापी दूर करणारे परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलावण्यात आलेले धान्य. आम्हाला तयार केल्याबद्दल आम्ही आमच्या फादरांचे, शिक्षकांचे व प्रियजनांचे मनापासून आभार मानतो. आज आपण सर्वजण या मिसाफरीत सहभागी झाला आणि हा खास दिवस आमच्यासोबत साजरा करण्यासाठी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू वन्स अगेन. सर्व गुण संपन्न परमेश्वर पापाचा अंधार दूर करो व तुमचे हृदय पावित्र्याच्या प्रकाशाने उजळो. मुक्तिदात्याच्या जन्माची सुवार्ता मेंढपाळांना सांगण्यासाठी देवाने आपल्या दूताला पाठवले. ख्रिस्त जन्माच्या सुवार्तेने मेंढपाळांची हृदय आनंदाने भरून गेली.
प्रभू ख्रिस्त तुमचे हृदय देखील आनंदाने भरो व त्याच्या शुभवर्तमानाचे तुम्हाला सर्वांनी पाठवो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हाला हो आणि सदा सर्वकाळ तुम्हाला राहो. भरलेले मन हे देवाला आवडणारे सर्वात सुंदर अर्पण असते. यास्तव आजचा हा मुलांचा प्रथम ख्रिस्तशरीर सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यात ज्यांची मोलाचे सहकार्य व सहाय्य लाभले आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ख्रिस्तमय झालेल्या या ख्रिस्ताच्या छोट्या सरदारांच्या व त्यांच्या पालकांच्या वतीनं मी तुमच्या पुढे उभी आहे. सर्वप्रथम आभार मानायचे ते म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वराचे. त्यानेच हा संपूर्ण सोहळा आशीर्वादित करून या बालकांच्या अंतःकरणात प्रेम व विश्वास भरून ठेवला आहे. तसेच राजूदादा व गायन मंडळ ह्यांचे देखील आम्ही सन्मान करीत आहोत. गायन मंडळाकडून दादा प्लीज कम फॉरवर्ड. कन्फेशन म्हणजेच प्रायश्चित्त संस्कार शिकवलं जातं. आपल्या चुका मान्य करणे, देवाकडे त्याची क्षमा मागणे आणि स्वच्छ मनाने पुढे निघून जाणे हाच कन्फेशनचा खरा अर्थ होईल. ही सर्व तयारी मुलांना आतून मजबूत करते आणि त्यांना त्यांच्या पहिल्या होली कम्युनियनसाठी तयार करते. आणि मग येतो तो मोठा दिवस. तर आता आपल्या लहान बालकांनी प्रथमच ख्रिस्ताला आपल्या शरीरात हृदयात स्वीकारलेलं आहे. आपल्यासोबत त्यांचे पालक आहेत आणि त्यांचे धर्मशिक्षणाचे क्लासेस घेणारे त्यांच्या टीचर्स आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. सो कम्युनियन म्हणजे माझ्या अकॉर्डिंग टू मी इट्स अ युनियन विथ क्राइस्ट. आणि ह्या एक सॅक्रमेंट आम्हाला चर्चमधून भेटतो. त्याची तयारी करण्यासाठी आम्हाला पूर्ण 1 वर्ष भेटतो. आणि शीतल टीचर आणि आमच्या दुसऱ्या टीचर दोन्ही मिळून त्या दोघांनी मुलाची चांगली तयारी करून ख्रिस्ताला कसे रिस्पेक्टप्रमाणे आपल्या हृदयात घेऊन आणि हाऊ टू शो दॅट पर्टिक्युलर रिस्पेक्ट टुवर्ड्स थ्रूआउट हिज लाईफ ऑर हर लाईफ ते एक चांगल्या रीतीने त्यांनी शिकवलं. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि ही शिकवण आम्हाला फक्त चर्चच देते. त्याच्यामुळे मुलांच्या जडणघडणीमध्ये खूप 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 फरक पडतो. त्याच्यामुळे चर्चसुद्धा आभार. मला असं वाटते की त्यांची जी फेथची जर्नी आहे ही आजपासनं खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. आणि फादर रॉबर्ट, फादर बॅप्टिस्ट अलॉंग विथ टीचर्स यांनी खूप मेहनत घेऊन त्यांचं फेथ फॉर्म केलेलं आहे क्राइस्टमध्ये. आणि त्यामुळे हा प्राऊड मुवमेंट आहे आमच्या सर्व पेरेंट्ससाठी. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. वसईच्या पवित्र आणि संस्काराने भरलेल्या क्षणांना तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हालाही खूप आनंद झाला आहे. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या वसईतील अजून अशा सुंदर परंपरा आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.